मराठा आंदोलनात फूट, मराठा समाजात उभी फूट, जरांगे पाटील एकाकी पडले, जरांगे पाटलांना सोडून आंदोलनाला सुरुवात, अशा प्रकारच्या बातम्या कालपासून येत आहेत. मूलतः असा कुठलाही प्रकार नाही. कोल्हापूरमध्ये जी 42 संघटनांची बैठक झाली, या बैठकीमध्ये ज्या मागण्या करण्यात आल्या त्या जरांगे पाटलांच्याच मागण्या आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या मागण्या आहेत त्याही जरांगे पाटलाचीच, आरक्षणाचीच मागणी आहे. एका दुसरी मागणी वेगळी असू शकते. आणि इथं आंदोलन करण्याचा, मागण्यांसाठी न्याय हक्काने लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मग इथं फूट कुठून आली, एकाकी कुठून पडले? ज्या माणसानं 1.5 कोटी लोकांची सभा अंतरवाली सराटीला घेतली, ज्या माणसानं कोटीपेक्षा अधिक लोक नारायणगडावर गोळा केले, ज्या माणसानं चुलीपर्यंत आरक्षण समजावून सांगितलं, ज्या माणसानं जवळपास 2.25 वर्ष होत आले घरापासून तो अलिप्त आहे, अगदी पत्नीला सांगितलं आहे की तू कुंकू पुसून तयार राहा, आलो तर तुझा नाही तर समाजाचा, ज्या माणसानं 8 आमरण उपोषणं केली, त्या माणसामागे फाटक्या घरातील सामान्य गरीब मराठा आजही कायम आहे.